Hello everyone. Today we are going to discuss on some of the important phrases. These phrases will make your language more effective. In short, these phrases are very useful to make our language more effective and more attractive. And the discussion will be done in Marathi as well as in English also. So today we have a video in which we are going to talk about English phrases and their meaning, and some of the examples will be taken there so that we will understand easily how these phrases are used in our language. So the first phrase is that hang on. पहिली phrase है hang on, and the meaning in English is to wait. To wait is the meaning of this phrase. जे वाट पाहणे या हँग ऑन या शब्दाचा अर्थ होतो. म्हणजेच आपल्याला जर असं म्हणायचं असेल की मी तुझी वाट पाहत आहे, हेच इंग्लिशमध्ये आपण दोन प्रकारे म्हणू शकतो. एक वेटचा वापर करून आणि दुसरा द यूज ऑफ हँग ऑन. मग हे वाक्य आपलं कसं होईल? हँग ऑनचा उपयोग जर आपण केला तर आपण असं म्हणू, आय एम हँगिंग ऑन फॉर यू. आय एम हँगिंग ऑन फॉर यू. आणि दुसऱ्या साध्या इंग्रजीमध्ये जर करायचं झालं, म्हणजे वेटचा उपयोग जर करायचं झालं तर आय एम वेटिंग फॉर यू. ओके, म्हणजे मी तुझी वाट पाहत आहे. यासाठी आपल्याला दोन्ही शब्द वापरता येतील, परंतु फ्रेज जर वापरली तर आपण आधीच बोललो की आपली लँग्वेज इफेक्टिव्ह बनते. म्हणून इन ऑर्डर टू मेक अवर लँग्वेज मोर इफेक्टिव्ह वी शूड यूज देअर सम ऑफ इम्पॉर्टंट फ्रेजेस. ओके, यू माइट हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ हँग ऑन अँड हाऊ टू यूज इट. हे तुम्हाला समजलं असेल की हँग ऑन किंवा टू वेट किंवा वेट हे कसं वापरायचं. नाउ द नेक्स्ट फ्रेज इज दॅट वॉच आउट. वॉच आउट. वॉच आउटचा अर्थ होतो बघा टू बी केअरफुल. टू बी केअरफुल. टू बी केअरफुलचा अर्थ होतो आपण केअरफुल राहणे. म्हणजेच बघा, आता जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की कोरोनाचा काळ सुरू आहे आणि या काळामध्ये या दिवसांमध्ये आपण केअरफुल राहायला पाहिजे, तरी आपण हे दोन प्रकारे वाक्य करू शकतो. वी शुड बी केअरफुल इन द डेज ऑफ कोरोना. मीन्स वी शुड बी केअरफुल इन द डेज ऑफ कोरोना. किंवा वी शुड वॉच आउट इन द डेज ऑफ कोरोना. मीन्स these two types of sentences can be translated or can be made with the help of these two phrases. Means two types of words are there. With the help of these words we can make or we can frame some sentences. Moving to the next phrase, take away. Now the next phrase is take away. And the meaning of this phrase is to remove. काढून टाकणे. आता एक फॉर एक्झाम्पल आपण घेऊ. आपल्या मनातून आपण निगेटिव्हिटी काढून टाकायला पाहिजे. हेच जर वाक्य आपल्याला बोलायचं झालं तर दोन्ही प्रकारचे शब्द वापरून आपण कसं बोलू शकतो? मग वी शूड रिमूव्ह निगेटिव्हिटी आउट ऑफ अवर माइंड. दिस विल बी एन एक्झाम्पल. अँड अनदर एक्झाम्पल विल बी लाईक दिस बाय युझिंग फ्रेज वी शूड take away negativity from our mind. Means in this way we can frame two types of sentences. Take away याचा अर्थ होतो काढून टाकणे, आणि in English to remove. Now the next phrase, shut up. And the meaning of this word is to stop talking. बोलणं बंद करणे. आता हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. दिस वर्ड इज फॅमिलियर विथ अस बिकॉज मेनी ऑफ द टाइम्स वी हॅपन टू लिसन दिस वर्ड. शट अप युअर माउथ. ओके, म्हणजेच बोलणे थांबवणे. आता याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर जास्त बोलू नको किंवा बोलूच नको असं जर आपल्याला म्हणायचं तर आपण म्हणतो शट अप युअर माउथ. आणि दुसऱ्याच भाषेमध्ये किंवा हे दुसरा शब्द वापरून असं म्हणू शकतो स्टॉप टॉकिंग. मीन्स इन दिस वे in some of the imperative sentences we can use these two words. Now the next word is that wake up. And the meaning of this word is to stop being asleep.
asleep. And the meaning of this word is म्हणजेच टू स्टॉप बिंग अस्लीप म्हणजे झोपण्यापासून स्वतःला कंट्रोल करणे किंवा न झोपणे, थोडक्यात न झोपणे, त्याला आपण वेकअप म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर म्हणायचं झालं की मी अभ्यास करण्यासाठी झोपत नाही आहे, मीन्स आय एम नॉट गोइंग टू आय एम नॉट गोइंग टू स्लीप फॉर स्टडी. म्हणजेच काय, आय एम गोइंग टू वेकअप टू स्टडी दिस नाईट. मीन्स अशा प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो की मी आज लवकर झोपणार नाही कारण की मला अभ्यास करायचा आहे. आय एम नॉट गोइंग टू स्लीप. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण असंही म्हणू शकतो, आय एम गोइंग टू वेकअप बिकॉज आय वॉन्ट टू स्टडी दिस नाईट. म्हणजेच अशा प्रकारे हा शब्द आपल्याला वापरता येईल. नाव द नेक्स्ट फ्रेज इज दॅट गेट अप. अँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड इज टू लिव्ह युअर बेड. गेटअप म्हणजेच काय, टू लिव्ह युअर बेड म्हणजे झोपेतून उठणे. जर आपण आधी झोपेल असलो आणि उठलो तर आपण असं म्हणू शकतो की आय हॅव गॉट अप. नाव मूव्हिंग टू द नेक्स्ट फ्रेज, स्टे अप. ओके, सुरुवातीला आपण हे बघू गेटअपचं आणखी एखादं उदाहरण. याचा अर्थ इंग्लिशमध्ये असं सांगितलं, टू लिव्ह यू बेड. पहिलं वाक्य आपण असं केलं होतं की मी झोपेतून उठलो आहे. तर हे इंग्लिशमध्ये कसं करायचं, हाऊ टू ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इन टू इंग्लिश. देन वी कॅन डू लाईक दिस, आय हॅव गॉट अप फ्रॉम द स्लीप, किंवा आय हॅव गॉट अप फ्रॉम द बेड, किंवा आय हॅव गॉट अप. या प्रकारे हे वाक्य करू शकतो आपण. ते जर आपल्याला सिम्पल इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट करायचं असेल, उदाहरणार्थ टू लिव्ह युअर बेड हे जर यूज करायचं असेल तर कसं म्हणणार, आय हॅव लेफ्ट माय बेड. इट मीन्स वॉट, आय हॅव गॉट अप. म्हणजे दोन्हीचा अर्थ सारखाच होतो, मी झोपेतून उठलो आहे. नाउ द नेक्स्ट फ्रेज, स्टे अप. अँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड इज टू गो टू बेड लेट. म्हणजेच तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की मी टू गो टू बेड लेट म्हणजेच काय, उशिरा झोपणे. थोडक्यात उशिरा झोपणे म्हणजेच तुम्हाला असं म्हणायचं असेल की काल मी उशिरा झोपलो होतो. तर कसं म्हणणार, येस्टरडे आय हॅड गॉन टू बेड लेट. आणि तेच जर आपल्याला ही फ्रेज वापरून करायचं असेल, उदाहरणार्थ स्टे अप, मग काय, येस्टरडे आय हॅड स्टेड अप मीन्स पास्ट परफेक्ट टेन्स. इट हॅज बीन यूज्ड इन दिस सेंटेन्स. ओके, नाउ द नेक्स्ट फ्रेज इज ड्रिंक अप. आता ड्रिंकचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. ड्रिंक म्हणजे पिणे वगैरे. म्हणजे जर फक्त आपण ड्रिंक वापरला, हे जर फक्त ड्रिंक असेल तर पिणे असं होणार. आणि ड्रिंक अप म्हणजे काय, टू ड्रिंक ऑल. म्हणजे जे काही असेल पूर्ण, ग्लासमध्ये असेल, कॉफीमध्ये असेल किंवा कुठेही असेल, ते पूर्णच्या पूर्ण पिणे. अशा वेळेला आपण ड्रिंक अप ही फ्रेज वापरू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणायचं असेल की मला पूर्णच्या पूर्ण ज्यूस पियायचा आहे, मग काय म्हणणार आपण, आय वॉन्ट टू ड्रिंक अप ऑल द ज्यूस, किंवा आय वॉन्ट टू ड्रिंक अप द ज्यूस. म्हणजेच काय, मला पूर्ण ज्यूस पियायचा आहे. ओके, देर आर सम ऑफ द एक्झाम्पल्स गिवन बिलो दिस फ्रेज. I drank up all my coffee. This sentence is in simple past tense, S plus V2 plus O. And the meaning of this sentence is मी माझी पूर्ण कॉफी पिली. म्हणजेच ड्रिंक अप हे जर तुम्हाला फ्रेज वापरायची असेल तर एखादी गोष्ट पूर्णच्या पूर्णपणे पिणे अशा वेळेला ते आपण वापरू शकतो. नाउ द नेक्स्ट सेंटेन्स or next example in which drink up, this phrase has been used. Drink up, then I will refill your glass. पूर्ण पिऊन घे, नंतरच मी तुझा ग्लास परत भरेल, असा या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे तू जर हे पूर्ण पिल्यानंतर त्यानंतर मी हे ग्लास पूर्ण रिफिल करेल किंवा भरेल. ओके, खूप इंटरेस्टिंग फ्रेजेस असतात. या फ्रेजेसमुळे आपल्या इंग्रजीमध्ये थोडं इफेक्टिव्हनेस येतो. म्हणून फ्रेजेस आपल्या पाठ असल्या पाहिजेत इन ऑर्डर टू मेक अवर इंग्लिश मोर इफेक्टिव्ह. नाव द नेक्स्ट फ्रेज इज दॅट वाईप आउट.
वाईप आउट इज द नेक्स्ट फ्रेज अँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड इज टू डिस्ट्रॉय और टू इरेडिकेट, जे नष्ट करणे. वाईप आउटचा काय अर्थ काय होतो? नष्ट करणे. आता याचे काही उदाहरण दिले आहेत. देअर आर सम ऑफ द एक्झाम्पल्स गिवन बिलो. सी दॅट दे हॅड टू वाईप आउट ऑल ट्रेस. दे हॅड टू वाईप आउट ऑल ट्रेस. याचा अर्थ बघा काय होतो. दे हॅड टू वाईप आउट ऑल ट्रेस म्हणजेच त्यांना पूर्णपणे नष्ट करावं लागलं किंवा इरेडिकेट करावं लागलं, मुळात सगळं नष्ट करावं लागलं. काय? ट्रेस. ट्रेस म्हणजे अंश किंवा एखादा छोटासा काय म्हणतो अल्प प्रमाणात असलेली एखादी गोष्ट, म्हणजे पूर्णच्या पूर्ण त्यांना नष्ट करावं लागलं. दे हॅड टू वाईप आउट ऑल ट्रेस. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. नथिंग कुड वाईप आउट हिज मेमरीज ऑफ द पास्ट. नथिंग कुड वाईप आउट हिज मेमरीज ऑफ द पास्ट म्हणजे भूतकाळामधले त्याच्या आठवणी ज्या असतील ते कोणतीही गोष्ट वाईप आउट करू शकली नाही, म्हणजे नष्ट करू शकली नाही. म्हणजे वाईप आउटचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे, पूर्णपणे नष्ट करणे. नाउ द नेक्स्ट फ्रेज. टू लिव्ह आउट. टू लिव्ह आउट अँड द मिनिंग ऑफ दिस फ्रेज इन इंग्लिश इज नॉट डू समथिंग. इट मीन्स वॉट? नॉट टू डू समथिंग म्हणजे काहीही करणे, काहीही न करणे, म्हणजे कोणतीच गोष्ट न करणे. लिव्ह आउट. ओके. याचा जर मराठीमध्ये एक्झाम्पल घ्यायचं असेल तर समजा आपल्याला असा प्रश्न कोणी विचारला, व्हॉट आर यू डुईंग, किंवा तुम्ही काय करतात, आणि आपण कायच करत नसू, मग अशा वेळेला आपण असं म्हणू शकतो, आय एम लिव्हिंग आउट. आय एम लिव्हिंग आउट. नॉट टू डू समथिंग मीन्स आय एम नॉट डुईंग समथिंग. ओके. द नेक्स्ट फ्रेज. लुक फॉर. लुक फॉर. ट्राय टू फाइंड समथिंग. ओके. मिनिंग इन इंग्लिश ट्राय टू फाइंड समथिंग म्हणजे काहीतरी शोधणे. मग आता मराठीमध्ये उदाहरण कसे घ्यायचे बघा. उदाहरणार्थ, मी माझं पुस्तक शोधत आहे. मी माझं पुस्तक शोधत आहे. नाव दिस सेंटेन्स इज इन कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स. ओके. अँड द फॉर्म्युला ऑफ कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स इज दॅट एस प्लस एम इज आर प्लस वर्ब VING और वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. इट मीन्स वॉट? आय एम लुकिंग फॉर माय बुक. आय एम लुकिंग फॉर माय बुक. मी माझं पुस्तक शोधत आहे किंवा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ते जर या साध्या भाषेमध्ये म्हणायचं झालं, म्हणजेच या मराठी अर्थाचं जर आपल्याला या इंग्लिशमध्ये जे सिम्पल ट्रान्सलेशन केलं आहे त्या शब्दाच्या मदतीने सुद्धा आपण वाक्य म्हणू शकतो. आय एम ट्राईंग टू फाइंड माय बुक असे म्हणू शकतो आपण, किंवा आय एम लुकिंग फॉर माय बुक. नाउ द नेक्स्ट फ्रेज. पुट ऑफ. पुट ऑफ अँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड इज टू समथिंग लेटर. डू समथिंग लेटर. टू डू समथिंग लेटर म्हणजे एखादी गोष्ट आपण नंतर करणे. त्याचे एक्झाम्पल वगैरे जर पाहायचं झालं आपल्याला, मी अभ्यास नंतर करणार आहे आज जर म्हणायचं झालं आपल्याला, आय एम गोइंग टू पुट ऑफ माय स्टडी. आय एम गोइंग टू पुट ऑफ माय स्टडी. पुट ऑफ माय स्टडी म्हणजे काय? या टायमाला मी ते करणार नाही, नंतर करणार. मीन्स आय एम गोइंग टू स्टडी लेटर असं म्हणायचं, किंवा आय एम गोइंग टू पुट ऑफ माय स्टडी. दोन्हीपैकी कोणताही तुम्ही शब्द घेतला तर आता सारखाच होणार आहे. नाउ द नेक्स्ट फ्रेज इज टेक अवे. टेक अवे अँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड इज रिमूव्ह. टेक अवे म्हणजेच काय? रिमूव्ह, काढून टाकणे. म्हणजेच तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की मी समजा एक्झाम्पल, समजा आपल्याला असं म्हणायचं असेल की मी पाण्यातून एखादा दगड बाहेर काढला. पाण्यातून एखादा दगड बाहेर काढला. मग काय म्हणणार? आय हॅव टेकन अवे द स्टोन फ्रॉम द वॉटर. आय हॅव टेकन अवे द स्टोन फ्रॉम द वॉटर म्हणजेच आय हॅव रिमूव्ड अ स्टोन फ्रॉम द वॉटर. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो. नाउ द नेक्स्ट फ्रेज. टेक ऑफ. टेक ऑफ अँड द मिनिंग ऑफ दिस फ्रेज इन इंग्लिश इज रिमूव्ह क्लोथ्स. रिमूव्ह क्लोथ्स म्हणजे बघा, आता टेक ऑफचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे यूज केला जातो. उदाहरणार्थ, एखादं विमान जर असेल, ते विमान जर उडण्याच्या तयारीमध्ये असेल तर आपण टेक ऑफ करत आहे असं म्हणतो. दॅट एरोप्लेन इज टेकिंग ऑफ असे म्हणतो आपण, किंवा दॅट एरोप्लेन इज गोइंग टू टेक ऑफ असंही म्हणतो आपण. किंवा आपले शूज किंवा सॉक्स वगैरे सगळं काढायचं असेल तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की वी हॅव टू टेक ऑफ अवर शूज. किंवा एखाद्या ऑफिसच्या बाजूला किंवा मंदिराच्या बाजूला असते की तुमचे शूज वगैरे काढून टाका,
त्या ठिकाणी असं लिहिलेलं असते कधी टेक ऑफ युअर शूज. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण या फ्रेजचा उपयोग करू शकतो. नाव द नेक्स्ट फ्रेज इज दॅट टर्न इन टू म्हणजेच काय बिकम होणे. टर्न इन टूचा अर्थ काय होतो बिकम म्हणजेच होणे. उदाहरणार्थ मी दुःखी झालो. आपल्या जर असं म्हणायचं मी दुःखी झालो तर साधा म्हणजे बिकम शब्द वापरून कसं होणार आय बिकेम सॅड. आणि टर्न इन टू जर वापरायचं असेल तर आय टर्न इन टू सॅडनेस आय टर्न इन टू सॅड असंही होतं. आता दुसरं आहे टर्न अपचा अर्थ काय होतो अराईव्हचा अर्थ काय होतो आगमन होणे. ओके, आगमन होणे. उदाहरणार्थ काय पाहुण्यांचे आगमन झाले आहे. मग द गेस्ट हॅव अराईव्ड आपण असं म्हणतो किंवा द गेस्ट हॅव टर्न अप. ओके, मीन्स इन दिस वे all these phrases are very useful for us. If you are interested in learning English language, then we must know some of the phrases to make our English effective. I hope you have liked this video. Okay, in the next video we are going to do something, we are going to discuss on some of the new things. Till then, have a nice day, take care, thank you.